आपण या ठिकाणी शासकीय गोडाऊन येथे आलेलो होतो. खरं तर शासकीय गोडाऊन मध्ये काम करत असताना माथाडी मंडळामध्ये 198 नंबर आणि 153 नंबरच्या टोळ्या रजिस्टर आहेत. टोळ्या रजिस्टर आहेत याचा अर्थ शासनाने त्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या पाहिजे. त्यांच्या पगारातून आपण लेवी सुद्धा कट करतो. जी लेवी माणसाच्या मृत्यूनंतर आणि माणसाच्या कामानंतर त्याला जर काही अपघात झाला, त्या माणसाच्या उदरनिर्वाहासाठी असो किंवा त्या माणसाच्या रिटायरमेंट नंतरचा फंड असो, त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी असो, अशासाठी ती लेवी वापरण्यात येत असते. परंतु या ठिकाणी बर्वे नामक एक 38 वर्षाचा युवक माथाडी कामगार म्हणून रजिस्टर असताना काम जे आमच्या माथाडी मंडळाने करायचंय किंवा माथाडी लोकांनी करायचंय त्याच्या व्यतिरिक्त काम त्याला दिलं गेलं. गाडी टू गाडी ट्रान्सफर करण्याचं काम जे आहे, गाडीतूनच गाडी धान्य ट्रान्सफर करायचं, हे असं काम त्याला देण्यात आलं. आणि ते काम करत असताना 12 ते 4 या वेळेत जो काय आता उष्माघाती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ ठरवलेली आहे, तर या वेळेमध्ये कामगारांची काळजी घ्या, त्यावेळेस जास्तीत जास्त उन्हात काम करू नका. अशा वेळेस सुद्धा ठेकेदाराकडून ही गाडी खाली झालीच पाहिजे अशा पद्धतीचं त्यांच्यावर प्रेशर. आणि त्या प्रेशरमध्ये काम करत असताना या उन्हामध्ये त्या माणसाला चक्कर येऊन तो खाली पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं या ठिकाणी निधन झालंय. आतापर्यंत 2 दिवस झाले भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला ज्या ठिकाणी कळालं त्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलोय. आतापर्यंत ठेकेदाराकडून आणि शासनाकडून कुठल्या प्रकारची मदत बर्वे आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेली नाहीये. त्यामुळे इथल्या टोळी नंबर 198 आणि 53 रजिस्टर टोळीने हे काम या ठिकाणी बंद ठेवलेलं आहे. तरी मी एक शासनाला आणि ठेकेदाराला आव्हान करू इच्छितो की लवकरात लवकर बर्वे नामक युवकाच्या परिवाराला आपण या ठिकाणी मदत करावी. इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बर्वे ज्या पद्धतीने निधन पावलेत त्याच पद्धतीने अनेक कामगारांना प्रसंग ओढवू शकतो. कारण की या ठिकाणी कामगारांना ना बसायला सोय ना जेवणाला सोय, एवढंही सोडलं तर त्यांना नुसतं शौचालयाला जायला सुद्धा या ठिकाणी सोय नाहीये. म्हणजेच पाणी पिण्याचं देखील या ठिकाणी सोय नाहीये. आपल्या या राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे की या शासकीय अधिकाऱ्यांमुळे हे सगळं आपल्यावर आलेलं आहे. तर असा अधिकारी जो कोणी आम्हाला पाणी आणि सुविधांपासून वंचित ठेवत असेल त्याला सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की तू लवकरात लवकर या लोकांना सगळ्या सुखसोयी पुरवण्यात यावा. आणि याच्यासाठी आम्हाला माथाडी बोर्ड किंवा शासनकर्त्यांशी बोलायची वेळ आली तर आम्ही कामगार मोर्चाच्या माध्यमातून वेळोवेळी फॉलोअप घेऊ आणि या लोकांना सुखसुविधांसाठी कसं पूर्णत्वात नेता येईल